नमस्कार, देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते। रायगड जिल्ह्याच्या पेण बस स्थानकामध्ये एका ज्येष्ठ नागरिकावर गाडी गेल्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे। दिनकर पाटील असं त्यांचं नाव असल्याचं देखील कळतंय। रायगड जिल्ह्याच्या पेण बस स्थानकामध्ये ही घटना घडलेली आहे। अपघाताची घटना आता सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। पुढील उपचारांसाठी अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं ही दृश्य पाहून अंगावर काटा येईल अशीच दृश्य आहेत। पहिल्या चाकाखाली हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आलेले आहेत आणि या नंतर मात्र या ठिकाणी एकच धावपळ उडाली। खरं तर टर्न घेत असताना एसटीच्या पुढील चाकाखाली ही ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आलेले आहेत। दिनकर पाटील असं त्यांचं नाव होतं। त्यांना पुढील उपचारांसाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। दुपारी 12:30च्या दरम्यान पेण स्थानकामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। महबूब जमादार आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। महबूब, आपण बघतोय अतिशय धक्कादायक आणि तितकाच हिलावून टाकणारा असा हा अपघात म्हणावा लागेल। नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित होतोय। या घटनेमध्ये तर प्रथमदर्शनी ही चूक पूर्णपणे एसटी चालकाची, एशियाड चालकाची दिसून येते। कारण एशियाड टर्न घेताना जस्ट इथे पेण स्थानकामध्ये एंट्री करताना त्याने ड्रायव्हरने आजूबाजूच्या परिस्थितीची पाहणी न करता थेट एसटी पुढे नेली व समोर जे दिनकर धाऊ पाटील हे पेण तालुक्यातील हमरापूर साठी बस पकडण्यासाठी एसटी स्थानकात आले होते व त्यांच्या अंगावरनं पूर्ण ही एसटी गेली। सुदैवाने त्यांचे दोन्ही पाय जखमी झाले, त्यांचं कुठेही त्यांचा जीव गेलेला नाहीये आणि ह्या धाऊ पाटील यांना, दिनकर धाऊ पाटील यांना पनवेल तालुक्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर आता उपचार चालू आहे व पेण पोलिसांनी या संदर्भात गुन्हाही दाखल केला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद महबूब, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय की अतिशय धक्कादायक असा हा अपघात या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। सिनियर सिटीजन अर्थात ज्येष्ठ नागरिक आहेत दिनकर पाटील आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं ही एसटीचा हा अपघात झाला आणि हा अपघात संपूर्ण सीसीटीव्ही असल्यामुळे या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। या ड्रायव्हरची चूक होती असं देखील या ठिकाणी म्हटलं जात आहे, परंतु आता या दिनकर पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या पायावरून एसटीचं पहिलं चाक गेलं, त्यामुळे ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या ठिकाणी हा अपघात झाल्यानंतर मात्र जोरदार धावपळ उडाली होती आणि खरं तर दिनकर पाटलांना इथून लवकरात लवकर उपचार देण्यासाठी म्हणून नागरिक जे आहेत ते त्यांना हलवण्याच्या प्रयत्नात होते आणि हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं हा भीषण असा अपघात दिनकर पाटील यांच्या जीवावर बेतला असं म्हणावं लागेल। परंतु काही नागरिक जे होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी मात्र यावेळेस त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल केलं।